नमस्कार मित्रांनो, मी यादव लांडे. आज आपण बोलणार आहे EPFO बद्दल. मी आज उमंग ॲप बघितली. उमंग ॲपमध्ये एक नवीन फीचर आढळला आहे आज मला. ते म्हणजे ज्यांचा UN नंबर ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी फेस ऑथेंटिकेशन आलेलं आहे. तर ते कसं करायचं आपण बघूया. तुमच्याकडे उमंग ॲप जर डाउनलोड केली नसेल तर सर्वात आधी प्ले स्टोअरवर जाऊन उमंग ॲप डाउनलोड करून घ्या. नंतर उमंग ॲप ओपन करा. थोडा वेळ असं बफरिंग होईल. थोडी लेट चालू होणार ॲप. नंतर बघा वरतं सर्चच्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं ते तुम्हाला खाली डायरेक्ट इथे दिसून जाईल EPFO. त्यावर क्लिक करा. नंतर तुम्ही तिथं स्क्रॉल डाऊन करा. स्क्रॉल डाऊन करत करत खाली आल्यावर तुम्हाला इथं दिसेल फेस ऑथेंटिकेशन ऑफ ऑलरेडी ॲक्टिव्ह UNS. ज्या लोकांचा UNA ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी हे फेस ऑथेंटिकेशन नवीन आलेलं आहे. फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा. नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. स्टार्ट बटनवर क्लिक करा. नंतर जो कॅमेरा ओपन होणार आहे त्यामध्ये तुमचा स्क्रीनमध्ये तुमचा चेहरा आला पाहिजे आणि तुम्हाला थोडे डोळे ब्लिंक करावे लागणार. ते झालं की तुमचं इथे आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होईल. नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर, UN नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. पूर्ण माहिती फिलअप करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. जसंही सबमिट झालं, माझं ऑलरेडी सबमिट आहे म्हणून इथं ऑलरेडी फेस ऑथेंटिकेशन हॅज बीन ऑलरेडी कम्प्लिटेड दाखवत आहे. पण यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये आधार फेस RD ही ॲप असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन आधार फेस ॲप असं जरी टाकलं तरी तुम्हाला ते भेटून जाईल आणि ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये आधी ठेवा. तेव्हाच तुमचं फेस ऑथेंटिकेशन होईल. कोणत्याही आधारची फेस RD करायच्या वेळेस, फेस ऑथेंटिकेशन करायच्या वेळेस हे ॲप तुम्हाला लागणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.